काय भीषण अवस्था झाली त्या मुलाची. कबीराचा दोहा आठवतो मला, आमच्या पूज्य वडील बंधूंसाठी. नहाए धोए क्या हुआ जब मन मैल न जाए, मीन सदा जल में रहे धोए बास न जाए. मासा पाण्यातच राहतो ग, पण त्याच्या शरीराची दुर्गंधी जाते का? दादाचं तसं आहे आमच्या. लोभ, हव्यास, कटकारस्थान, अहंकाराच्या दूषित पाण्यात पोहणारा मासा आहे दादा. वरून कितीही आवडला ना तरी त्याच्या मनातली घाण, त्याच्या राक्षसी वृत्तीची दुर्गंधी जातच नाहीये. ऋषीची ही अवस्था झाली कारण दादाचं कारस्थान. लग्नाच्या मांडवातून त्याला गायब केला, डांबून ठेवला. स्वतःच्या स्वार्थासाठी नको नको ती कामं करून घेतली त्याच्याकडून. वर त्यालाच धमकी की त्याच्या बहिणीचा म्हणजे नलीचा जीव वाचावा असं वाटत असेल तर सांगितलेलं काम कर. आणि मला खात्री आहे की दादाच नलीला तिकडी मानून तिच्या जीवावर उठलाय. हिम्मत असेल तर मला बाहेर काढ बाबराव. कोण खोतांच्या अख्ख्या घराण्याचा सर्वनाश होईल. शाप आहे हा माझा. आई, अथांग समुद्र पण किनाऱ्यावर थांबतो. वारा, ढग, डोंगर माथ्यावर थांबतात. प्रत्येकालाच मर्यादा आहे. मग वाईट वागण्याचा अतिरेक करणारा दादा कधी थांबणार आहे? आई, तुला कळतंय का नलीच्या जीवाला धोका आहे. आणि वरवर जरी कितीही दिसत असलं ना तरी वेदचा नलीवर जीव आहे. आई, तिला काही झालं ना तर आयुष्यातून उठेल तो. वेद सारख्या साध्या प्रामाणिक मुलाच्या आयुष्याशी क्रूर खेळ खेळतोय दादा. ईश्वर इच्छा बलियेसी. इतिहासाची पुनरावृत्ती. फिरून तोच कलह, तीच अशांती, तेच गढूळ वातावरण. जे घडायला नको ते तसंच्या तसं पुन्हा घडतंय. तेच घडतंय. आई, 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 सावकाश. तू ये, सावकाश. चल. फोन उचल, फोन उचल, फोन उचल, उचल फोन, फोन उचल ना यार. देवा, याने फोन उचलला ना तर मी कोंबडा देईन तुला. फोन उचल, फोन उचल, फोन. हॅलो, अरे कुठे आहे तू? हा, तुझ्या डोक्याला ना मुंग्या आल्या. एक महत्वाचं काम आहे. नीट आहे, गेम करायचं. घरात घुसून ना कागदपत्र बाहेर घेऊन यायचे. मध्ये जर कोणी आलं ना तर सरळ त्याला गंगेचं पाणी पाज. बर, पोलीस आणि पैशाचं टेन्शन नका घेऊ, सौरभ शेट आहे ना. मग हा, फोटो आणि पैसे मी तुम्हाला पाठवतो, त्याची काही काळजी करू नका. पण काम नीट झालं पाहिजे. जर नाही झालं ना मग समजून जातो मी. त्या सौरभ बरोबर गाठ. ठेव फोन आणि फोन उचलत जा माझे, कळलं? वा सौरभराव. बाबा, उद्या सकाळी तुमच्या पुढ्यात नलिनीकडचे कागदपत्र असतील. आतापर्यंत या सौरभला तुम्ही बिनकामाचा बैल समजत होता, पण हा सौरभच कामाचा आहे हे तुम्हाला आता कळेल. वा सौरभ वा. चला बाबा, चला बाबा. आता कोण आलं असेल?
झोपाळा हल्ला? कदाचित मला भास झाला असेल. परत हल्ला? हल्ली मला खूप भास होतात. संध्याकाळी नलिनीला भेटलो तेव्हाही भास झाला होता. म्हणजे गोदा परत आली की काय? नलिनी पण हल्ली गोदासारखीच वागते. हे नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते थांबव, थांबव ना. अरे थांबव रे. अरे थांबवा ना. थांबवा. थांब. अरे थांब. थांब थांब थांब. येऊ नको, पुढे येऊ नको. थांब ना. थांब. केवढ्याने ओरडलं हो? तो बघतो. हो, झोपाळ आहे तिथे, काही नाहीये. अरे त्याच्यावर ना कोणतरी बसलं होतं प्रमिला. दादा तुला भात झाला असेल, उठ उठ चल. हे हट हट हट. चला